नमस्कार, मी संध्याच्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. आज आपण सोप्या पद्धतीने अख्खा मसूर डाळ कशी बनवायची हे सांगत आहे. नेहमीप्रमाणे आपण डाळ बसलेला अख्खा मसूर बनवतच आलो आहोत, पण ऑफिसच्या डब्यासाठी, स्कूलच्या टिफिनसाठी झटपट होणारी ही सुकी भाजी आहे. तर मी काल रात्रभर मसूर डाळ भिजत ठेवलेली होती. जर तुम्ही विसरला असाल तर 1-1.5 तासात ही मसूर डाळ भिजली जाते. अख्खा मसूर भिजली जाते. तर मी कुकरला 2 ते 3 शिट्ट्या देऊन घेतल्या आहेत. कढईमध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता टाकून झाल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा टाकला आहे. कांदा हा तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे. जर तुम्ही माझी रेसिपी यूट्यूबवर बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आवडली असेल लाईक, कमेंट आणि शेअर पण करा. जर तुम्ही ही रेसिपी इंस्टाग्राम, फेसबुकवर बघत असाल तर तुम्ही चॅनलला फॉलो करा, लाईक, कमेंट आणि शेअर पण करा. ही भाजी कांदा चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये हळद टाकलेली आहे. हळद चांगली परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जी अख्खा मसूर शिजवून घेतली होती ती पाणी न घालता गाळून कढईमध्ये घ्यायची आहे. त्यानंतर ही छान परतून घ्यायची आहे 2 ते 3 मिनटं. तर तुम्हाला आता जरी ती ओली वाटत असेल तरी ती जसजशी थंड होते तसतशी ही सुकी भाजी होते. चांगली परतून घ्यायची आहे. मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर ही परतून घ्यायची आहे आणि त्यावर गॅस बंद करून त्यावर हिरवी कोथिंबीर टाकायची आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की ही रेसिपी कशी झाली होती. 5 मिनटात होणारी ही भाजी आहे. टिफिनसाठी सुकी भाजी म्हणून दिली जाते अशी भाजी आहे. छान अशी टेस्टला लागते.